हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ पाचानी यांची दत्तक ही कादंबरी भाग 16. चला तर मग सुरू करूया. आम्ही विनुताईच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा खूप अंधारून आलं होतं. रस्त्यावरचे दिवे लागले होते. माझ्या डोळ्यापुढे सतत विनुताईचा चेहरा उभा राहत होता. किती छान वाटल्या मला त्या. आमची गाडी घराकडे निघाली तसे शिंदे वकील मला म्हणाले, काय करायचं मग प्रल्हाद? कसलं? ही तडजोड तुला मंजूर नसेल तर प्रकरण कोर्टात न्यायचं का? कारण घराचा ताबा तसा तर तुझ्याही नावावर आहे. काही फायदा होईल असं वाटत नाही, कारण त्यांच्याकडे सबळ पुरावे आहे. तेवढंच प्रकरण भिजत ठेवता येईल, कारण कोर्ट काही लगेच निकाल देणार नाही. तुम्हालाही जास्त अवधी मिळेल. तेवढ्या वेळात तुला दुसरीकडे घर बांधता येईल. मी नको म्हणालो. एकदा तडजोड झाली म्हणजे परत शब्द फिरवल्यासारखं होईल. पण 10 दिवसात तू दुसरीकडे कुठे सोय करणार? करीन मी, पण काहीही झालं तरी 10 दिवसातच त्यांचं घर खाली करून देईल, मी आत्मविश्वासाने म्हणालो. शिंदे वकिलांनी मला किसान गल्लीत सोडलं. तेव्हा रात्रीचे 8 वाजत आले होते. आम्हाला खूप उशीर झाला होता. सुलू घरी एकटीच होती. ती नक्कीच माझी वाट पाहत असणार. सुलू खूप घाबरट होती. मला कधी कधी शंका येते, सुलू केवळ आधारापोटी माझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तिला माझी गरज नसते तेव्हा खूपच विक्षिप्त वागते, माझ्याशी भांडते, मला टाकून बोलते. मी गेट उघडून आमच्या घरात आलो तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण घरात सुलू आणि मृणाल दोघीजणी पत्ते खेळत असताना दिसल्या. खेळ खेळताना खूपच हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. मी घरात पाऊल ठेवताच त्यांचं हसणं खिदळणं थांबलं. दोघीही बिचकून माझ्याकडे पाहू लागल्या. मी सुलूला बऱ्याच दिवसातून मन मोकळेपणाने हसता खिदळताना पाहिलं होतं. पण ही मृणाल इथे कशी? मी मृणालला विचारलं तर ती म्हणाली, परीक्षा संपल्यापासून सुलू भेटली नव्हती ना, म्हणून आले. आमच्या पप्पांचे मित्र इथे किसान गल्लीत राहतात, ते त्यांना भेटायला आले, म्हणून मी पण त्यांच्याबरोबर आले. अजून पप्पा आले नाहीत मला न्यायला, म्हणून तुम्हाला मी येथे दिसते. काही हरकत नाही, आज मुक्काम करूनच जा मग. नाही, पप्पा ठेवणार नाहीत, मृणाल मृदू भाषेत म्हणाली. सुलू मात्र माझ्याकडे मोठाले डोळे करून पाहत होती. तुम्ही कुठे होतात इतका वेळ? मृणालने विचारलं. सावंतवाडीला गेलो होतो, थोडं काम होतं तिकडे. एकदा आमच्या घरी पण या ना तुम्ही दोघं. नक्की येऊ. उद्या येताय? मृणाल उत्सुकतेने म्हणाली. उद्या नाही, उद्या मला एक महत्त्वाचं काम आहे. हवं तर सुलूला घेऊन जा, सायंकाळी परत पाठवून दे. मी सुलूकडे पाहत म्हणालो, तर तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. मी तिचं नाव घेतलेलं बहुधा तिला आवडलं नसावं. ती रागाने म्हणाली, आधी फ्रेश होऊन ये, मी कॉफी करते तुला. सुलूचा राग काहीसा विचित्र होता. मी आपल्या मुकाट्याने आत गेलो. कपडे बदलून बाथरूममध्ये शिरलो. तोंड हातपाय धुवून परत बाहेर आलो तर सुलू हातात टॉवेल घेऊन तेथे उभी होती. मी तिच्या हातून टॉवेल घेतला. टॉवेल देताना सुलू म्हणाली, खबरदार, तू मृणालबरोबर गप्पा मारीत बसला तर तिच्याशी अजिबात बोलायचं नाही. फार चांगली मैत्रीण आहे ती माझी. तुझी वाईट नजर तिच्यावर पडायला नको. सुलू मला धमकी देत म्हणाली. अरे, मी आश्चर्याने म्हणालो. मला सुलूच्या बोलण्याचं नवल वाटलं. चकित होऊन मी तिच्याकडे पाहतच राहिलो. मी अद्यापपर्यंत तरी कुणाकडेच वाईट नजरेनं पाहिलं नव्हतं. मग सुलू असं का म्हणाली? तिला माझ्यात काय वाईट दिसलं? तरी मी कपडे चढवून बाहेर आलो. बाहेर मृणाल एकटीच बसली होती. सुलू कॉफी बनवायला किचनमध्ये गेली होती. थोड्या वेळाने ती कॉफी घेऊन आली. माझ्या हातात कॉफीचा मग देऊन ती मृणालसोबत जाऊन बसली. मृणाल मात्र माझ्याशी बोलू लागली. सावंतवाडीला तुमचे कोण पाहुणे आहेत का? नाही, मी म्हणालो. अन हीच वेळ आहे सुलूला सगळं ऐकवण्याची, अशी संधी साधून मी म्हणालो. आम्ही दुसरं घर बघण्याच्या विचारात आहोत. का? आणि या घराचं काय करणार तुम्ही? हे घर कुठं आमच्या मालकीचं आहे? तुमच्या वडिलांनी हे घर तुमच्या नावावर केलं होतं ना? केलं होतं, पण हे घर माझ्या नावावर करण्याचा किन्हाळकरांना काही एक अधिकार नाही. या घरावर त्यांच्या पत्नीचा अधिकार आहे आणि त्या 10 दिवसाच्या आत या घराचा ताबा घ्यायला येणार आहेत. मग? काळजीच्या सुरात मृणाल म्हणाली. मी सुलूकडे पाहिलं. सुलूसुद्धा कान देऊन माझं बोलणं ऐकत होती.
म्हणजे वेणुताई आणि माझ्यात काय बोलणं झालं हे ऐकून घ्यायला सुलूसुद्धा उत्सुक होती. तर सुलू उत्सुकतेने ऐकते म्हटल्यावर मी सविस्तर सांगू लागलो. वेणुताईकडं या घराची सगळी कागदपत्रे आहेत, त्यामुळे हे घर त्यांना द्यावंच लागणार. शिंदे वकील आणि मी खात्री करून आलोय. तुम्ही कुठं राहायला जाणार मग? कुठेतरी सोय करावीच लागणार, मी म्हणालो. मृणालने सुलूकडं पाहिलं. तशी सुलू म्हणाली, मी ओनरशिप फ्लॅटमध्ये राहायला जाणार. ओनरशिप फ्लॅटसुद्धा स्वस्त आहेत का? खूप पैसे लागतात त्याला, मृणाल म्हणाली. मला काय अवघड आहे त्यात? एका कंपनीची मी मालकीण आहे. ओनरशिपसाठी मी 15-20 लाख सहज गुंतवू शकते. सुलूकडे माझ्याकडे नेत्रकटाक्ष टाकीत म्हणाली. जणू ती मलाच म्हणत होती आणि ओनरशिपसाठी मला पैसे हवेत असं आडून आडून सुनावत होती. मग मृणाल म्हणाली, मग तुम्ही काहीच काळजी करू नका. मी माझ्या पप्पांना तुमच्या दोघांसाठी एक फ्लॅट पाहायला सांगते. दोघांसाठी नाही, फक्त माझ्यासाठी, सुलू म्हणाली. आणि प्रल्हाद, त्याला इतक्या लवकर दुसरं घर शोधायला सांगतेस? त्याचा तो कुठेही राहील. मला काय करायचंय? मी मृणालला म्हणालो. तुझ्या पप्पांना एक ओनरशिप फ्लॅट पाहायला सांग. आम्ही आधी त्याचा ताबा घेऊ, मग त्यात कोण राहायचं ते ठरवू. आत्ताच तो विषय नको. आधी आपण जेवून घेऊ. आम्ही दोघी आत्ताच जेवलोत. जेवण करूनच पत्ते खेळत होतो. तेवढ्यात तुम्ही आलात. मग मी जेवून घेतो. तुम्ही बसा बोलत. असं म्हणून मी उठलोच. किचनमध्ये गेलो. मला वाटलं सुलू नेहमीसारखी जेवणाचं ताट करण्यासाठी आत येईल, पण ती आली नाही. मी स्वतःचं ताट वाढून घ्यायचं ठरवलं, पण वाढून काय घेणार? सगळं किचन रूम धुंडाळलं. घरात काहीच नव्हतं. सुलू आणि मृणालने सगळं फस्त करून टाकलं होतं. बाहेर जाऊन जेवण करून यायचा मला कंटाळा आला होता. त्या रात्री मी उपाशी झोपायचं ठरवलं. रात्री 10 वाजता मृणालचे पप्पा तिला न्यायला आले. तेव्हा मी झोपण्याच्या तयारीत होतो. सुलूनेच तिला गुड नाईट केलं. ती गेल्यावर सुलू गेट बंद करून आत आली. दार लावून झोपायला गेली. मला वाटलं सुलूने माझ्याशी बोलावं. निर्माण झालेल्या पेच प्रसंगातून काय मार्ग काढता येईल या संदर्भात चर्चा करावी. किमान तिने तरी मला मानसिक आधार द्यावा. पण ती काहीच बोलली नाही. कुठलीही चिंता चेहऱ्यावर उमटता ती झोपी गेली. मला मात्र बराच वेळ झोप येईना. मंद दिव्याच्या उजेडात मी पलंगावर तळमळ करीत होतो. माझ्या जीवाला घोर लागला होता. काय करावं? आलेल्या प्रसंगाला कसं तोंड द्यावं? 10 दिवसांनी वेणुताईंनी या घराचा ताबा मिळवल्यावर आपण कुठं राहायला जायचं? सुलूची काय सोय लावणार? आपण एकटे असतो तर फुटपाथवर झोपलो असतो, पण सुलूला फुटपाथवर कसं झोपता येईल? मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे, पण सुलूची मला अजिबात साथ लाभत नाही आणि माझी मी एकटी राहीन म्हणते. शिवाय तिला एकटीला ओनरशिप फ्लॅट घेऊन द्या म्हणते. एवढी रक्कम आणायची कुठून? वेणुताईंनी 10 लाख रुपये देण्याचे कबूल केलंय, पण तेवढ्यात ओनरशिप फ्लॅट कसा येईल? घराच्या किमती किती वाढल्या आहेत. सुलूने खरोखर ओनरशिपसाठी आग्रह धरला तर आणखी किमान 10 लाख रुपये तरी लागतील. एवढी रक्कम 10 दिवसात कुठून मिळणार? आणि आपण 10 दिवसाच्या आत घराचा ताबा वेणुताईंना दिला नाही तर त्या काय म्हणतील? त्यांचा शब्द पाळला नाही म्हणून त्या येथून पुढे आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. कधी कधी मनात विचार येतो, आपण या घरात दत्तक म्हणून यायला नको होतं. काय मिळवलं आपण येथे येऊन? यातना, टेन्शन. त्यापेक्षा शेटजींच्या दुकानात कामाला होतो तेच काय वाईट होतं? दिवसभर काम करीत होतो आणि रात्री विना टेन्शन झोपत होतो. व्यवस्थित कॉलेज करीत होतो. डोक्याला कुठले व्याप नव्हते, कुठली चिंता नव्हती, काळजी नव्हती. किती मुक्तपणे आपण जगत होतो. आपल्यावर कुणाचीच जबाबदारी नव्हती. आता सुलूची जबाबदारी आहे, कंपनीची जबाबदारी आहे. मुख्य म्हणजे सिल्व्हानिया कंपनीने आमच्याशी जे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे त्यांची फार मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. कायद्यानुसार मी कंपनीचा विश्वस्त होतो ना, ते पूर्ण न करताच कसा पळ काढणार? माझ्या डोळ्यापुढे अंधार उभा राहिला. एक अनामिक भीती माझं काळीज पोखरू लागली आणि मी आतल्या आत उद्ध्वस्त होऊ लागलो. न जेवल्यामुळे पोटात भयंकर भूक लागली होती. आग पडली होती नुसती. चिंता आणि भूक माणसाच्या वैरी असतात का? हे दोनच घटक माणसाची झोप उडवायला कारणीभूत असतात का? मला सुलूचा राग आला. तिने माझ्यासाठी जेवण का बनवलं नाही? तिला माझी काही काळजी नाही का? सुलू जर अशीच वागत राहिली तर दोघातील नातं आयुष्यभर जपणं कसं शक्य आहे?
तिच्याकडून आपल्याला फक्त गोड बोलण्याची अपेक्षा आहे, पण ते सुद्धा आपल्या नशिबी नाही. आपण तिच्यासोबत कसं राहायचं? आता हे घर आपलं नाही, सुलू आपली नाही आणि कंपनीसुद्धा सुलूच्या नावावर आहे. उद्या सुलू कंपनीत आल्यावर पाय ठेवू देणार नाही. मग आपण येथे कशासाठी राहायचं? फक्त हमालासारखं ओझं वाढण्यासाठी? मला हे काहीच नकोसं झालं. मनातल्या विचारांनी मन छिन्न बिछिन्न झालं. वैतागल्यागत मी इरझाऱ्या मारू लागलो. हॉलमध्ये आलो. सुलू झोपली होती. तिथे डोकावलो. ती निश्चितपणे झोपी गेली होती. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे कोणतेच भाव दिसत नव्हते. मी पुन्हा पलंगावर येऊन झोपलो. छताकडे पाहत अंथरुणावर पडून राहिलो. निम्म्या रात्रीला कधीतरी मला ग्लानी आली. मग मी झोपी गेलो. पहाटे उठलो तेव्हा सुलू माझ्या शेजारी झोपायला आली दिसली. रात्रीच कधीतरी झोपेत तिचा चेहरा खूपच निरागस आणि भाबडा वाटत होता. सुलू माझ्या शेजारी किती विश्वासाने येऊन झोपली होती. पोटात अन्नाचा कण नसल्याने माझी लवकरच झोपमोड झाली. पण मी अंथरुणावर तसाच पडून राहिलो. त्या दिवशी मी आणि सावंत सिल्वानिया मॅनेजरला भेटण्यासाठी गेलो. आमच्याकडे त्यांचे काही जॉब तयार होऊन पडले होते. तयार केलेले जॉब त्यांच्याकडे सप्लाय करण्यासाठी आधी त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी जॉबचे नमुने तपासले. मनापासून त्यांना काम आवडलं होतं. तयार झालेले जॉब कंपनीत पाठवून द्या म्हणून त्यांनी सांगितलं. आमच्याकडे कंपनीत जॉब ठेवायला जागा कमी पडत होती. आम्ही लगेचच सगळे जॉब सिल्वानिया कंपनीत पाठवायचं ठरवलं. परत येताना आम्ही सावंतजवळ कंपनीच्या उलाढालीची चर्चा केली. खरं म्हणजे मला घराचा विषय पण त्यांच्याजवळ काढायचा होता, पण मला ते योग्य वाटलं नाही. आपली घरगुती समस्या कंपनी कामगारांसमोर काढणं मला योग्य वाटलं नाही. पण मला सावंत तसा परका वाटत नाही. कामगारांकडून तो छानच काम करून घेतो. परत येताना सायंकाळ झाली होती म्हणून आम्ही कंपनीकडे न जाता सरळ घरी आलो. सावंतला कॉफी घेऊनच जा म्हणालो. आम्ही दोघे घरी आलो तेव्हा सुलू TV पाहत बसली होती. आत येताच मला पुन्हा एकदा नेहमी यायचा तसा सिगारेटचा वास येऊ लागला. तो वास भरकन नाकात घुसला. सावंतला पण तो वास जाणवला. तरी त्याने विचारलं, इथे सिगारेटच्या धुरासारखा वास कसा काय येतो? प्रदूषणाचा वास येतोय मी म्हणालो. मग सावंत काही बोलला नाही. आम्हाला पाहून सुलू मात्र घाईघाईत आत निघून गेली. नंतर पाणी घेऊन पुन्हा बाहेर आली. तेव्हा मी आणि सावंत दोघेजण कोच्यावर बसून कंपनी संदर्भातच बोलत होतो. सुलूने आमच्यासाठी कॉफी केली. कॉफी घेतल्यावर सावंत निघून गेला. मग सुलू बाहेर आली. जरा वेळ हॉलमध्येच घुटमळली. ती अशी माझ्या भोवती रेंगाळू लागली की समजायचं तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मग मीच तिला विचारलं, तुला काही हवंय का सुलू? मला 18 लाख रुपये हवे, ती ताडकन म्हणाली. जणू हे वाक्य तिच्या उठावरच येऊन बसलं होतं अन बाहेर पडण्याची ते वाट पाहत होते. मी दचकलोच. 18 लाख? होय, मला साई सहवास मध्ये फ्लॅट घ्यायचा आहे. कुठं आलं हे साई सहवास? बालगंधर्वच्या मागच्या बाजूला. कुणी दाखवला तुला तेथे फ्लॅट? तुला काय करायचंय? एवढ्या चौकशा करून सुलू माझ्यावर गुरकली. असं का उलट बोलतेस तू? सगळ्या चौकशा नीट करायला नको? मला काय तू दूधखुडी समजतोस काय? मी केल्या आहे सगळ्या चौकशा. कुणी दाखवला तुला तेथे फ्लॅट? मृणालच्या पप्पांनी. कधी आले होते ते इकडे? तुला काय करायचं एवढ्या चौकशा करून? मला मुकाट्याने 18 लाख रुपये आणून दे. एवढे पैसे मी कुठून आणू? कुठूनही आण, पण मला 2 दिवसात पैसे हवेत सांगून ठेवते. उद्या वेणुताईंनी हे घर काढून घेतल्यावर मी कुठे राहायचं? मी जेथे राहील तेथे राहा. मी तुझ्याबरोबर मुळीच राहणार नाही. तुझा माझा काही संबंध नाही. मग माझ्याकडे पैसे तरी कशाला मागतेस? मी सुद्धा सुलूला उलट बोललो. तशी डोळे फाडून सुलू माझ्या अंगावर धावून येत म्हणाली, तू माझ्या कंपनीचा विश्वस्त आहे हे विसरू नको. माझी सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि मला जे हवंय ते पुरवणं तुझं काम आहे. पण एवढे पैसे मी आणू कुठून? कुठूनही आण. हवं तर स्वतःला विक, पण मला पैसे आणून दे. सुलू हात उडवीत म्हणाली आणि ताडताड आत निघून गेली. मी तिच्या पाठमोळ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. कंपनीतून आल्या आल्या सुलूने माझं डोकं दुखवायला लावलं. मी कोच्यात बसून होतो. काय करावं मला कळेच ना. मला सुलूचा भयंकर राग आला. किती विचित्र वागते ते. 2 दिवसात 18 लाख रुपये आणून दे म्हणत होती. कुठून आणायचे एवढे पैसे? माझा मेंदू गरगरायला लागला. मी शांतपणे बसून भिंतीवरच्या किन्हाळकरांच्या फोटोकडे पाहत होतो. किन्हाळकरांच्या फोटोला हार घातला होता. फोटोतले किन्हाळकर जणू माझ्याकडे पाहून हसत होते.
फोटोकडे पाहता पाहता एकाएकी माझ्यातला आत्मविश्वास जागा झाला. उमेद जागी झाली. मनाशी ठामपणे निश्चय केला. असा हातपाय गाळून बसायचं नाही. नाउमेद तर मुळीच व्हायचं नाही. सुलूला 2 दिवसात 18 लाख हवेत ना, ते आणून द्यायचे. तिची मागणी पूर्ण करायची. घ्यायचा तर तिला फ्लॅट तर घेऊ दे. आता आपण माघार घ्यायची नाही. आयुष्यात पहिल्यांदाच सुलूने बहीण म्हणून माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे. तिची मागणी पूर्ण करायची. मग मात्र मी ताडकन उठलोच. वेणुताईचा फोन नंबर मिळवला. पलीकडून वेणुताईच बोलत होत्या. हॅलो वेणुताई, मी प्रल्हाद बोलतोय. बोल प्रल्हाद, काय अडचण आहे? वेणुताई, आम्ही साई सहवासमध्ये एक फ्लॅट पाहिलाय. 2 दिवसात आम्हाला ॲग्रीमेंट करायचं आहे. आपण बोलल्याप्रमाणे 2 दिवसात 10 लाख आमच्या खात्यावर जमा केले तर आपल्याला पुढच्याच आठवड्यात घराचा ताबा देणे आम्हाला शक्य होईल. पलीकडून वेणुताई हसल्या. म्हणाल्या, मी माझा शब्द पाळलाय प्रल्हाद. आजच तुझ्या खात्यावर मी 10 लाख जमा केले. आता पाहूया तू तुझा शब्द किती पाळतोयस ते. मी सुद्धा माझा शब्द पाळीन वेणुताई. पाहत राहा तुम्ही. कोणतीही खळखळ न घालता तू माझ्यावर हवाली घर द्यायला निघालास तेव्हाच मी तुझा स्वभाव ओळखलाय. दुसरा एखादा असता तर मला कोर्टात चक्रा मारायला लावल्या असत्या. पण तू तसा नाही. तुझं सत्य आवडलं आणि सत्याच्या मार्गाने जाणारा तू आहेस. म्हणूनच तुझ्यावर माझा विश्वास आहे. पलीकडून वेणुताई म्हणाल्या. थँक्यू वेणुताई, थँक्यू. मग मी फोन खाली ठेवला. मनात खूप आनंद झाला. चला 10 लाख तर मिळाले. आता फक्त 8 लाखाची सोय करायची. ती पण करू. घाबरायचं नाही. मला वाटलं मृणालला पैसे मिळायचं सांगावं, पण मला इतक्या तिच्याशी काही बोलायचं नव्हतं. आम्ही सिल्वानिया कंपनीकडे तयार केलेले जॉब पाठवित होतो, पण अजून कराराप्रमाणे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा ॲडव्हान्स घेतला नव्हता. पण आता मला घरासाठी तातडीने 8 लाख रुपये हवे होते. म्हणून दुसऱ्या दिवशी जाऊन सिल्वानिया कंपनीच्या मॅनेजरला भेटलो. त्यांच्याकडे ॲडव्हान्ससाठी पत्र दिलं. कच्चा माल आणि कामगारांचा पगार पण मला करायचा होता. म्हणून सगळे मिळून मी कंपनीकडे 20 लाखांचा ॲडव्हान्स मागितला. आमच्या कामातील तत्परता आणि क्वालिटी पाहून ॲडव्हान्स द्यायला मॅनेजरने कुठलीच खळखळ घातली नाही. त्यांनी लगेच कंपनीच्या मालकाशी बोलून चेक तयार केला. त्या दिवशी मी चेक घेऊनच कंपनीतून बाहेर पडलो. बँकेत जाऊन लगेचच चेक खात्यावर भरला. आता मी सुलूची मागणी पूर्ण करू शकणार होतो. माझ्या डोक्यावर खूप मोठं ओझं होतं, ते हलकं झालं. मन अगदी मोर पिसासारखं तरंगू लागलं. एका मोठ्या उत्साहाने कंपनीत गेलो. सायंकाळ होत आली होती, पण अजून एकही कामगार निघून गेला नव्हता. सावंत स्वतः लक्ष घालून सगळ्याकडून काम करून घेत होता. त्या दिवशी कंपनीत गेलो तर सावंतने आणखी एक शुभ वार्ता सांगितली. आज दिवसभर 1065 जॉब तयार झालेत. म्हणाला, बापरे, या वेगाने काम चालू राहिलं तर 4 महिन्यातच आम्ही ते ऑर्डर पूर्ण करणार होतो. त्या आनंदात मी आज सगळ्यांना जेवण द्यायचं ठरवलं. कामगारांना जीव लावायला हवा. त्यांच्या मेहनतीवरच आमचं यश अवलंबून होतं. रात्री चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करूनच मी घरी आलो तेव्हा 10 वाजून गेले होते. म्हणजे खूपच उशीर झाला होता. सुलू माझी वाट पाहत होती. उघड्या दारात बसून ती रस्त्यावर नजर लावून होती. मला दूरवर येताना पाहिलं तेव्हा ती आत गेली. गेट उघडून मी घरात आलो. अंगात जरा कणकण होती, पण मन मात्र खूपच प्रसन्न होतं. नेहमीसारखा मी फ्रेश होऊन बाहेर आलो तर सुलू हातात टॉवेल घेऊन उभी होती. मी तिच्याकडे पाहिलं, हसल्यागत केला आणि तोंड हातपाय पुसू लागलो. काय ठरवलंस मग तू? सुलूने मला विचारलं. कसलं? तू मला 50 वेळा बोलायला लावू नकोस. मला 18 लाख रुपये देतो म्हणालास. उद्या मिळून जातील. नक्की ना? कारण आज परत मृणालच्या पप्पांचा फोन आला होता. फ्लॅटचं ॲग्रीमेंट कधी करणार असं ते विचारत होते. त्यांना सांग उद्या 1 वाजता आम्ही फ्लॅटचा ताबा घ्यायला येतो. आणि पैसे? तुला काय करायचं त्याचं? उद्या तुझ्या ताब्यात फ्लॅट मिळाला म्हणजे झालं ना? नक्की ना? पण होय, नक्की. बघ हां, मला फसवू नकोस. उद्या जर मला 18 लाख रुपये मिळाले नाही तर माझ्या इतकी वाईट मुलगी कोणी नाही. सुलू मला धमकी देत होती. मी फक्त हसलो. म्हणालो, 18 लाख नाही, फ्लॅटची चावी मिळेल तुझ्या हातात. ठीक आहे, मग मी मृणालच्या पप्पांना आताच फोन करते, असं म्हणून सुलू बाहेर निघून गेली. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.